यावर्षी गाळा पडणाऱ्या उसाला पहिली उचल 3400 रुपये द्यावी। आज 2 लाख टनापेक्षा जास्त गाळा पंच झालेला आहे। 2 लाख टन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे 60 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही कारखाना वापरताय। किमान 3000 रुपयाची आमची मागणी ती घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही। सुभाष बापू देशमुख राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री होते, त्यांना ह्याचा अनुभव आहे। तरी सुद्धा ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती गेल्या 15-20 वर्षापासून अन्याय करतात। कारखान्याने 3500 रुपये शेतकरी संघटनेच्या वतीनं लोकमंगल कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकता की शेतकरी जे आहेत ते आता गव्हाणीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी जे कारखान्याचं पूर्ण काम आहे ते थांबवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना आहेत, त्या पद्धतीने शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। उसाला 3500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन आज सकाळपासून सुरू झालेले आहे। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। कारखान्याचं पूर्ण कामकाज हे ठप्प पाडलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे इथलं काम आहे ते थांबलेलं आहे। ऊस ज्या ठिकाणी वजन काट्यावर मोजमाप केलं जातो त्यातून ते ऊस जातं, त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी हे बसून यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं या आंदोलनाचं कारण काय आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे। काय सांगाल आपण, काय मागणी आपली? यावर्षी गाळा पडणाऱ्या उसाला पहिली उचल 3400 रुपये द्यावी या मागणीसाठी आम्ही आज सकाळी 11 वाजल्यापासून लोकमंगल कारखाना पिपीतर्फलच्या गव्हाणीमध्ये बसलेलो आहोत। परंतु कारखाना प्रशासन मात्र त्यांच्या आडमोठी भूमीवर ठाम आहे। आणखी आम्ही आलो 2 दिवस द्या, 2 दिवस आम्ही प्रशासनाची आमच्या मॅनेजमेंटची चर्चा करतो, मिटिंग घेतो, त्यानंतर आम्ही तुम्हाला निर्णय देतो। खरं तर आज कारखाना सुरू होऊन 1.5 महिना झाला, आज 45 दिवस झाले, तुम्ही 45 दिवसात मिटिंग घेतली नाही का? आज 2 लाख टनापेक्षा जास्त गाळा पंच झालेला आहे। 2 लाख टन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे 60 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही कारखाना वापरताय। बाजारात गेलं तर 2 रुपयाची सुई जरी घेतली तर त्याची किंमत ठरलेली आहे, पेन घेतलं त्याची किंमत ठरलेली आहे। मात्र आमच्या शेतकऱ्यांनी वर्ष 12 महिने 15 महिने घाम गाळून पिकवलेल्या उसाला तुम्ही 2-2 महिने त्याचा दर सांगणार नसाल तर हे आम्हाला पटणार नाही। म्हणून त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना असतील, सर्व शेतकरी असतील आज आक्रमक झालेले दिसत आहेत। कारण आम्ही मागील महिनाभरापासून यांना विनंती करतोय तुमचा दर जाहीर करा, आम्हाला उसाला प्रत्येक 3400 रुपये दर द्या। आम्ही मागील आठवड्याभरापासून प्रत्येक कारखान्याच्या गव्हाणी बंद करतोय आणि त्यांच्याकडून दर जाहीर करून घेतोय। आज सोलापूर जिल्ह्यातील 10 ते 11 कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त रकमेची पहिली उचल जाहीर केलेली आहे। त्याप्रमाणे या कारखान्यात सुद्धा 3000 पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर करावी ही मागणी आमची आहे। कारण आज रासायनिक खताच्या किमती मागलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे, मजुरी मागलेली आहे, त्यामुळे उत्पादन खर्च आमचा वाढलेला आहे आणि मागील 6 महिन्यापासून जी अतृष्ट झालेली आहे, सतत पाऊस पडलाय, त्यामुळे ऊसाचं एकरी उत्पादन घटलेलं आहे। त्यामुळे किमान 3000 रुपयाची आमची मागणी आहे, ती घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही। शेतकरी संघटनेच्या वतीनं लोकमंगल कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकता की शेतकरी जे आहेत ते आता गव्हाणीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी जे कारखान्याचं पूर्ण काम आहे ते थांबवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना आहेत, त्या पद्धतीने शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। उसाला 3500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन आज सकाळपासून सुरू झालेले आहे। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। कारखान्याचं पूर्ण कामकाज हे ठप्प पाडलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने जे इथलं काम आहे ते थांबलेलं आहे। ऊस ज्या ठिकाणी वजन काट्यावर मोजमाप केलं जातो त्यातून ते ऊस जातं, त्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी हे बसून यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं या आंदोलनाचं कारण काय आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे। काय सांगाल आपण, काय मागणी आपली? यावर्षी गाळा पडणाऱ्या उसाला पहिली उचल 3400 रुपये द्यावी या मागणीसाठी आम्ही आज सकाळी 11 वाजल्यापासून लोकमंगल कारखाना पिपीतर्फलच्या गव्हाणीमध्ये बसलेलो आहोत। परंतु कारखाना प्रशासन मात्र त्यांच्या आडमोठी भूमीवर ठाम आहे। आणखी आम्ही आलो 2 दिवस द्या, 2 दिवस आम्ही प्रशासनाची आमच्या मॅनेजमेंटची चर्चा करतो, मिटिंग घेतो, त्यानंतर आम्ही तुम्हाला निर्णय देतो। खरं तर आज कारखाना सुरू होऊन 1.5 महिना झाला, आज 45 दिवस झाले, तुम्ही 45 दिवसात मिटिंग घेतली नाही का? आज 2 लाख टनापेक्षा जास्त गाळा पंच झालेला आहे। 2 लाख टन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे 60 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम तुम्ही कारखाना वापरताय। बाजारात गेलं तर 2 रुपयाची सुई जरी घेतली तर त्याची किंमत ठरलेली आहे, पेन घेतलं त्याची किंमत ठरलेली आहे। मात्र आमच्या शेतकऱ्यांनी वर्ष 12 महिने 15 महिने घाम गाळून पिकवलेल्या उसाला तुम्ही 2-2 महिने त्याचा दर सांगणार नसाल
तर हे आम्हाला पटणार नाही. म्हणून त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना असतील, सर्व शेतकरी असतील आज आक्रमक झालेले दिसत आहेत. कारण आम्ही मागील महिनाभरापासून यांना विनंती करतोय की तुमचा दर जाहीर करा, आम्हाला उसाला प्रति 3400 रुपये दर द्या. आम्ही मागील आठवड्याभरापासून प्रत्येक कारखान्याच्या गव्हाणी बंद करतोय आणि त्यांच्याकडून दर जाहीर करून घेतोय. आज सोलापूर जिल्ह्यातील 10 ते 11 कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त रकमेची पहिली उचल जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे या कारखान्यात सुद्धा 3000 पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर करावी ही मागणी आमची आहे. कारण आज रासायनिक खताच्या किमती मागलेल्या आहेत, महागाई वाढलेली आहे, मजुरी मागलेली आहे, त्यामुळे उत्पादन खर्च आमचा वाढलेला आहे. आणि मागील 6 महिन्यापासून जी अतृष्ट झालेली आहे, सतत पाऊस पडलाय, त्यामुळे ऊसाचं एकरी उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे किमान 3000 रुपयाची आमची मागणी आहे, ती घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही आमची भूमिका आहे. याच पद्धतीने आपल्यासोबत आणखी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. काय सांगाल तुम्ही, आपण ज्या कारखान्यात आंदोलन करताय हा कारखाना भाजपचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा आहे, काय सांगाल? तीच एक काळ सुभाष बापू देशमुख राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री होते, त्यांना ह्याचा अनुभव आहे. तरी सुद्धा ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरती गेल्या 15-20 वर्षापासून अन्याय करतात. विशेष म्हणजे लोकमंगल साखर कारखाना हा डिस्टिलरी प्रोजेक्ट असणारा कारखाना आहे. देशातला 2 नंबरचं उत्पन्न असणारा हा साखर कारखाना असताना त्यांनी सुभाष बापूंनी तसं तर प्रति टनाला 4000 रुपये दर दिला पाहिजे. पण तरी आम्ही समजून घेतोय बापूंच्या अडचणी येत्या, खर्च आहे, त्यांना हेलिकॉप्टरनं मुंबई दिल्लीला जावं लागते. म्हणून आम्ही काय म्हणतोय की 3500ची तर पहिली उचल द्या ना बापू. लोकमंगल कारखान्यावरती 3500ची पहिली उचल घेण्यासाठी या भागातल्या तमाम कष्टकरी शेतकऱ्यांचं महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सकाळी 12 वाजल्यापासून गव्हाणीत उड्या टाकून 5 ते 6 तास झालं कारखाना बंद पाडून आंदोलन चालू आहे. परंतु अद्याप कारखान्याचे चेअरमन असो, संचालक असो, कार्यकारी संचालक असो, ते येऊन आम्हाला भेटलेले नाहीत. उसाच्या दराच्या संदर्भात त्यांनी काही कुठलं जाहीर केलेलं नाही, कुठलं लेखी आश्वासन दिलेलं नाही. मला सांगा, 1-1.5 महिना जर कारखाने चालू करून तुम्ही उसाचा दर जाहीर करत नसाल तर सुभाष बापूला आमदारकीच्या खुर्चीवर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. तातडीने त्यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा. कारण ह्याच भागातल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मत देऊन आमदार केलेलं आहे, त्याची जाणीव सुभाष बापूंनी ठेवली पाहिजे. बापू आमचे दुश्मन नाहीत, परंतु विचार करा, डिस्टिलरी प्रोजेक्ट असताना, कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न असताना इतर उपपदार्थ आहेत, वीज निर्मिती प्रोजेक्ट आहे, इथेनॉल आहे, दारू फॅक्टरी आहे, वायनरी आहे, बग्याज आहे, मॉलेसेस आहे, एक सुटी वाई जात नसताना तुम्ही जर प्रत्येक वर्षीप्रमाणे पुन्हा गेल्या वर्षी 88 दिला, 87 दिलाय, तरी पण तुम्ही चालू अजून उसाचा दर जाहीर नाही. ही दुर्दैवी बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा यात लक्ष घातलं पाहिजे. सहकार मंत्र्यांनी तर 2 महिने झालं आम्ही उठाव करतोय, परंतु एक तोंडातला ब्रश शब्द काढला नाही. त्यांनी खरंच बाबासाहेब पाटलांना वय झाल्यामुळं त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा, ही तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करतोय. एक तर गेल्या 15 वर्षापासून उसाची बिल लोकमंगल असो, गोकुळ असो, 5-5 महिने उसाचं बिल उशिरा देतात. कारखानदार माझा शेतकरी कष्ट करतोय, तो अन्याय सहन करून तो आहे असं बिल घेतोय. अरे तुमच्या कारखान्यातल्या बँकेतनं तुम्ही जर कर्ज दिलं शेतकऱ्याला तर त्याचं चक्री व्याज असेल वसूल करताय आणि 15% व्याज देणं बंधनकारक असताना तुम्ही व्याज देत नाही. पण या बाबतीत सुद्धा राज्याचे साखर आयुक्त कार्यालयासमोर पुण्यात थंडीत जनहित शेतकरी संघटनेनं आंदोलन करून 15% व्याज गेल्या वर्षीचं चालू वर्षीचं शेतकऱ्यांना द्यावं असा आदेश साखर आयुक्तांनी दिलेला आहे. त्यामुळं आमचा अंत सुभाष बापूंनी पाहू नये. लोकनेते कारखाना असो, इतर राहिलेले कारखाने असो, त्यांना सुद्धा उसाला पहिली उचल 3500 देण्यासाठी येत्या 2 दिवसात आम्ही त्यांच्या सुद्धा गव्हाणीत ज्या येतील त्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन, आणि खरंच आज सोलापूर जिल्ह्यातला इतिहास घडलाय. कारण भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी या सोलापूर जिल्ह्यातल्या 4 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. पहिलं स्वातंत्र्य सोलापूरला मिळे आणि खरा आता शेतकरी या सोलापूर जिल्ह्यातला पेटून उठलाय. नाहीतर आम्ही आतापर्यंत घोषणा देऊन मरायला लागलो, माणसंच नसायचे आमच्या बरोबर. त्यामुळे आता आनंद वाटतोय. शेतकऱ्यांनी लोकमंगल असो, इतर कारखाने असो, जास्तीत जास्त प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एकोपा करून घरादारातलं काम सोडून तुम्ही भले 50,000 25,000चं नुकसान होऊ द्या चालू वर्षी, पण तुम्हाला लाख 2-2 लाखाचा दर जर वाढवून मिळत असेल. याचबरोबर शेतकरी संघटनेबरोबर छावा संघटनेचे अध्यक्ष देखील आपल्या आंदोलनात सभेत झालेलं पाहत आहेत. काय सांगाल, तुमची भूमिका काय? आमची भूमिका अशी की आजपर्यंत लोकमंगलनं पहिली उचल जाहीर केली, दुसरी उचल, तिसरा हप्ता हे आम्हाला काही माहित नाही या भागातील लोकांना. तर आमचं असं म्हणणं आहे, आज शेतकऱ्यांनी आंदोलन हातात घेतले आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी प्रभाकर भाई देशमुख, संस्थापक अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदेव साहेब आणि आमची अखिल भारतीय छावा संघटनेची आमची टीम इथं आंदोलनात का आली? तर आम्हाला माहिती आहे, ऊस, मी स्वतः या कारखान्याला माझा ऊस जातोय, मी ऊस उत्पादक आहे. माझा ऊस माझा ऊस ज्यावेळेस कारखान्याला येतो त्या
शेतकऱ्यांना माहित आहे किती दारादार किती रात्रभर थंडीत. आज सकाळी प्रशासनाचे अधिकारी येऊन गेले, त्यांनी सांगितलं 2 दिवसाची मुदत द्या. 2 दिवसाची मुदत द्यायच्या अगोदर त्यांनी एक विचार केला नाही की 8 दिवसापूर्वी यांना निवेदन दिले शेतकऱ्यांनी भाव डिक्लेअर करा, त्यावेळी त्यांनी कुठल्याही प्रकारे चर्चा केली नाही. पण मुदत मागायला आली आज तर शेतकऱ्यांनी निर्णय घेतलाय कुठल्याही प्रकारची मुदत न देता जोपर्यंत इथं 34 रुपये भाव डिक्लेअर करत नाहीत आणि पहिली उचल 3000च्या पुढे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत गावानीतून कोणीही उठणार नाही. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी जेवणाची सगळे पाण्याची सगळी व्यवस्था इथं जागेला केली आहे. जो शेतकरी थंडीत दार धरू शकतो ती शेतकरी थंडीत इथं थांबू शकतो. आणि अन्यथा आम्ही आमच्या छावा स्टाईलनं पुन्हा आंदोलन करू आणि शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहू. याचबरोबर आणखीन काही शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? ऊस उत्पादक शेतकरी या काळ्या आईला सेवा करून रात्रीच्या वेळी ऊसाची दारं धरू शकतो, जंगली प्राण्याच्या सगळ्यांना तोंड देऊ शकतो, जो मातीतून सोनं कमवू शकतो, ते तुमच्या गच्चूला धरून कारखाना बंद पाडणं आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. आम्ही मुलाबाळासहित कुटुंबासहित रात्री बेरात्री आम्ही शेती करतो. आम्ही वेळी प्रसंगी आमची कशाची पण तयारी असते. इथं कुणी राजकारण म्हणून आलेलं नाही, तर इथं शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी, शेतकऱ्याच्या शेतीत आता काही राहिलेलं नाही. मग या पुढाऱ्यांचे वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी ज्यावेळी साखरेचा दर ठरला जातो त्यावेळी कसं एकत्र येतात? मग करा ना, तुकाराम मुंडे सारखा साखर आयुक्त एकदा करा. तुमच्या जर शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळ असेल, तुम्ही खरेच जर शेतकऱ्याच्या बापाची लेकरं असाल तर कारखानदाराने तुकाराम मुंडे सारखा साखर आयुक्त आणून दाखवावा. या राज्यात साखर आयुक्त तुकाराम मुंडेंना करा. तुम्ही जर खरंच शेतकऱ्याच्या बापाची लेकरं असाल तर या जमलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, आमच्या महिलांचं, सगळ्यांचा तुम्ही तळतळा घेऊ नका. तुम्ही त्यांचा दुवा घ्या. तुम्ही पहिली उचल, तुम्ही ऊस आणता 1 महिना झालं आणि उचल मात्र जाहीर करत नाही. हे चोरासारखं काम आहे का नाही? तुम्ही सत्तेसाठी भांडता आणि ऊस दर ठरवताना सगळे गुलू 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 सगळ्या पक्षाचे कसे करता? तर तुमच्या मनात पाप आहे. म्हणून हे शेतकरी बांधव, हे शेतकरी नेते सर्व शेतकरी आहेत. आम्ही इथं कुणी राजकारणासाठी आलेलो नाही. हे कारखानदार आमचे कुणी दुश्मन नाहीत, पण आमच्या कष्टाला सन्माननीय जोशी साहेबांनी सांगितलं होतं, भीक नको हवे कष्टाचे दाम. आम्ही भीक मागत नाही, आमच्या कष्टाला दाम मागतोय आणि आम्हाला तो दाम मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, हे आमचं निश्चित आहे. याच पद्धतीने आणखीन काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? काय भाव हवा आहे, काय परिस्थिती आहे? आम्ही प्रथमतः यांना 1 नोव्हेंबरच्या अगोदर एकतर कारखान्यांनी चालू केलता. आज जवळपास 1.5 महिना होऊन गेला कारखाना चालू आहे. अद्याप यांनी दर कुठलाही जाहीर केलेला नाही. परवा आम्ही 8 दिवसापूर्वी यांना निवेदन दिलं, तुम्ही दर जाहीर करा, तुमचा जो काय असेल तोच दर जाहीर करा. यांनी कुठलाही दर न जाहीर करता यांची यंत्रणा पूर्णपणे चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज काय 3000 रुपये प्लस पहिला हप्ता, त्याच्यानंतर प्लस यांच्याकडे पद्धतच नाही या कारखान्याकडे. पोळ्याला दिपावळीला 1 रुपयाही दिला जात नाही यांच्याकडे. ही पद्धत यांची बंद करायची आणि आज पहिला हप्ता 3000 रुपयाचा डिक्लेअर झाल्याशिवाय आम्ही गव्हाणीतून उठणार नाही. एकही शेतकरीतून हलणार नाही. आम्ही जेवणाची वगैरे स्वखर्चाने सर्व शेतकऱ्यांनी सोय केली आहे. त्याच्यामुळे सर्व संघटना असतील आमच्या बरोबर, आमचे सर्व शेतकरी बांधव असतील, कुठल्याही परिस्थितीत आम्ही इथून आमचा दर डिक्लेअर होईपर्यंत इथून हलणार नाही अजिबात. तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी असतील ते आता इथे बसून आहेत आणि जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत ते इथून हलणार नाहीत. आपण इकडे पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांनी संध्याकाळची राहायची व्यवस्था देखील केलेली आहे. इथे जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी इथं त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. केळी आणले होते, शेतकरी संघटने पदाधिकारी असतील किंवा जे शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना जो उसाला भाव मिळावा यासाठी त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याची पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. जेणेकरून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते इथून हलणार नाहीत किंवा त्या गव्हाणीमधून उठणार नाहीत असा प्रण देखील त्यांनी केलेला आहे आणि तसं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. येणाऱ्या काळात हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.